नमस्कार, माझे नाव आहे सौरभ बुगले। मी तुम्हाला इयत्ता 5वी विषय गणित सेमीमधले मराठीमध्ये सोपं करून शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपला धडा आहे चौथा, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन। मल्टिप्लिकेशनमधला आपला म्हणजे गुणाकारमधला 2 अंकी गुणाकार आपण शिकलेलो आहे। तर आपला 3 अंकी गुणाकार राहिला होता, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये 3 अंकी गुणाकार शिकणार आहोत। तर आपण एक मेन गोष्ट ध्यानात ठेवायची की वरचे डिजिट कितीही मोठे असले तरी त्याला काही तितके स्टेप वाढत नाही, खालचे तितकी संख्या म्हणजे संख्या जास्त तितके स्टेप वाढतात। आणि 3 अंकी आहे संख्या तर 3 स्टेप येणार आपल्या। तर आपण आता गुणाकार करूया। 7 ने आपल्याला 9 ला गुणायचे। 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 1 50 7 8 56 7 9 63। तर आले तिथे 63। मग हे आपला जसं आपण मागच्या एका धड्यामध्ये शिकलो की उजव्या साईडचा डिजिट खाली आणि डाव्या साईडचा डिजिट वर। 3 आपले खाली येणार आणि डाव्या साईडचा डिजिट हातचा म्हणून 2च्या वर जाणार। 7 ने आपल्याला 2ला गुणायची। मग 7 1 7 7 2 14 14 मध्ये हा आपल्याला 6 ॲड करायचा। मग 14 आणि 6 20 20 येणार। उजव्या साईडचा डिजिट खाली आणि डाव्या साईडचा डिजिट वर। 0 खाली येणार, 2 4च्या वर जाणार। 7 ने 4ला गुणायचे। 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 28 आणि 2 झाले 30। उजव्या साईडचा डिजिट खाली आणि डाव्या साईडचा डिजिट वर। 0 खाली येणार आणि 3 वर येणार। 7 ने आपल्याला 3ला गुणायचे। 7 1 7 7 2 14 7 3 21 21 आणि 3 24। मग याच्या खालीच मांडायची। मग आपले आलेले 24। मग 24 मग आता हे 4 आपला खाली येणार म्हणजे उजव्या साईडला आणि डाव्या साईडचा डिजिट वर जाणार। आता हे 2 वर द्यायला कुठेही डिजिट नाही हातचं द्यायला, मग त्यामुळे आपल्याला ह्या 4पासून जरा लांब हा 2 मांडायचा आणि मग हे प्लस करायचं। आता आपला हे एक डिजिट संपलेला आहे, हा एक आपला डिजिट संपला आहे याचा गुणून। मग आपल्याला फक्त 0 ने गुणायचे आहे। आता आपला 7 ने गुणून झाला म्हणून 0च्या मध्ये 7 घ्यायचा नाही। 7 फक्त 0चा विचार करायचा, आपण 7चा विचार करायचा नाही। तर आपल्याला 7 ने गुणायचे आहे म्हणून 0 ने गुणायचे। 7 गुणून झालेला आहे तर ह्या 0 आपण कोणत्याही संख्येला 0 ने गुणले किंवा भागले तर त्याचे उत्तर 0 येते। तरी हा 0 10 प्लेसला असला तरी याचा आपल्याला 0 लिहून घ्यावा लागतो, कारण मग याचा हे 10 प्लेसला युनिट प्लेसचा 0 आपल्याला लिहून घ्यावा लागतो। हे आपलं गुणून झालेलं आहे 7, याच्या जागी 0 येतो। मग त्यामुळे त्याचा एक 0 लिहून घ्यायचा, मग याने गुणायला सुरुवात करायची। आता 0 ने आपण 9ला गुणले तर उत्तर 0 येते। 0 ने 2ला गुणले तरी उत्तर 0 येते। 0 ने 4ला गुणले तरी उत्तर 0 येते। 0 ने 3ला गुणले तरी उत्तर 0 येते। तर मग प्लस करायचे। या प्रकारे आपला 0चा पण गुणाकार संपलेला आहे। तर आपलं फक्त 5 ने या संख्येला गुणायचे आहे। 0 ने गुणून झालेली आहे आपली। तर मग आता ह्या दोन्हींचा विचार नाही करायचा, 0 आणि 7 फक्त आपल्याला 5 ने गुणायचे। जसे आपण 10 प्लेसला असताना त्याचा युनिट प्लेसचा एक 0 लिहितो, तसाच हे 100 प्लेसला आहे त्यामुळे 10 प्लेसचा युनिट प्लेसचा 0 लिहून घ्यावं लागेल। का बरं? युनिट प्लेसला तर 0 झाला आहे गुणल्यामुळे, याने सुद्धा गुणला आपण 0 ने तरीही त्याचा 0 राहिला। मग आपण ह्या 2 0 मांडून घ्यायची खाली। मग आपल्या 500 ने तर हे सर्वाला गुणू नाही शकत, म्हणजे खूप अवघड जाईल, म्हणून आपल्या हे 2 0 खाली लिहून घ्यायचे आधी आणि 5 ने मग गुणायचे। हे फक्त युनिट प्लेसला येईल हे 5, मग ह्या 5 ने आपल्याला गुणायचे। 5 ने आपल्याला 9ला गुणायचे। 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 21 5 5 25 5 6 30 5 7 35 5 8 40 5 9 45। मग आपला तसा 45 आलेले आहेत। तर उजव्या साईडचा डिजिट खाली आणि डाव्या साईडचा डिजिट वर। मग आपण 5 खाली मांडणार आणि 4 वर मांडणार। 4 हे 2च्या वर मांडणार। मग हे 6 ह्या संख्येचे हातचा आहे 6 7चा, मग हा 7चा 6 हातचा ह्या 5च्या हातच्यात ॲड नको व्हायला, म्हणून आपण याच्यावर काट मारणार आणि 4 वर लिहिणार। हे आपल्याला प्लस करायचे नाही। मग ह्या 5 ने 2ला गुणणार। 5 1 5 5 2 10 10 आणि 4 14 येणार। हे 6 ॲड करायचे नाही।
मग हे चुकून ॲड होऊ नये म्हणून याच्यावर आपल्याला काट मारायची आहे. 5 1 5 5 10 आणि 4 14. मग 14 येणार. मग आपण हे आले 14 उजव्या साईडचा डिजिट खाली आणि डाव्या साईडचा डिजिट वर. 14 आपले खाली येणार आणि ह्या दोनावर काट मारून हा 1 वर लिहायचा. चुकून 2 ॲड व्हायला नको म्हणून. 5 आणि आपल्याला 4 ला गुणायचे. 5 1 5 5 10 5 3 15 5 चौक 20. 20 आणि 1 21. मग आपला किती आले 21. मग आपण हे खाली मांडणार आणि हे 2 3वर काट मारून 2 वर मांडणार. 3 चुकून ॲड नको व्हायला म्हणून. 5 आणि आपल्याला 3 ला गुणायचे. 5 1 5 5 10 5 3 15 15 आणि 2 17. आधी ते पुढं काही आपल्या आले 17 उजव्या साईडचा डिजिट खाली आणि डाव्या साईडचा डिजिट वर. उजव्या साईडचा डिजिट आपण खाली लिहिला. मग आपल्याला डाव्या साईडचा डिजिट वर हातचं द्यायला म्हणून पुढे काही डिजिट नाही म्हणून आपल्याला ते अंतर सोडून थोडा 1 पुढं लिहायचा. मग आपल्याला याची बेरीज करायची म्हणजे आपल्याला उत्तर कळेल गुणाकाराचे. हे 3 आणि 0 आणि 0 मग फक्त 3 येतील. 0शी 0, 5शी 5, 4 आणि 4 8, 2 आणि 1 3 आणि 17शी 17 कारण इग्नॅलला ॲड करायला काहीच नाही. आता आपला हा गुणाकार खूप सोपा होता. 3 अंकी जसा आपण 2 अंकी सोडवला तसा आपण 3 अंकी पण सोडवला. फक्त एक ध्यानात ठेवायचे उजव्या साईडचा डिजिट खाली आणि डाव्या साईडचा डिजिट वर. आणि या शून्याने कोणत्याही संख्येला गुणले किंवा भागले तर त्याचे उत्तर 0 येते. आणि ह्या दुसऱ्या संख्येचा हातचा देताना ह्या संख्येवर काट मारायची हातच्या. मग ह्या हातच्या आपल्याकडून चुकून दुसऱ्या संख्येच्या ह्याच्यात ॲड नाही होत. हे आपलं अशा प्रकारे आपण हे गुणाकार खूप सोपा करून सोडवलेला आहे. तर याचे नियम मोडायचे नाही फक्त. जर आपला हा गुणाकार सोडून झाला याचे उत्तर आले 17,38,503. आपला हा एक टॉपिक संपलेला आहे. हा एक आपला व्हिडिओ संपलेला आहे.